पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिल्पी शांत हो। मी विद्युत शिवाय सुद्धा नाही राहू शकत। पण तो राहू शकतो तुझ्याशिवाय, आणि राहतोच आहे। गेली 2 वर्ष आणि तू सुद्धा। तुला काय म्हणायचंय? यू नो व्हॉट शिल्पी, आपला हा गैरसमज असतो की आपण एखाद्या माणसाशिवाय नाही राहू शकणार, पण वेळ आली ना तर आपण राहू शकतो। फक्त तुझं लग्न विद्युत सोबत झालंय म्हणून तू त्याच्याशिवाय नाही राहू शकत असं तुला वाटत असेल तर तसं नाहीये। संजू तुझा मुलगा आहे आणि तू त्याच्याशिवाय नाही राहू शकत हे मलाही कळतं। म्हणूनच मी तुला संजू सकट ऍक्सेप्ट करायला तयार आहे। ऍक्सेप्ट करायला म्हणजे? शिल्पी, आय लव्ह यू। मी तुला कधी हे सांगितलं नाही, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। विक्रम प्लीज। शिल्पी, तू मॅरिड असल्याने मला नाही फरक पडत। तुझा डिवोर्स झाला असला तरी मला नाही फरक पडत। तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना मी, तितकंच मी संजूवर करेन। मी त्याचे सगळे लाड करेन आणि माझं जे काही आहे ना ते सगळं मी त्यालाच देईन। विद्युतने तुला डिवोर्स नोटीस दिली म्हणजे युअर लाईफ इज ओव्हर असं नाहीये। आय एम देअर फॉर यू शिल्पी। आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू। कदाचित आपण दोघं एकत्र यावं म्हणूनच हे सगळं होत असेल। प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर। मला वाटत नाही एवढ्या शेंगा पुरतील, अजून 2-3 किलो लागतील। मला तर कळत नाही हा प्रोग्राम का करताय तुम्ही? आपल्या घरात कोणाचा मूड आहे का हा प्रोग्राम करायचा? अहो, सोसायटीतल्या बायकांचं 1 महिन्या अगोदरच प्लॅनिंग चालतं, कारण कुणाची हळदी कुंकू क्लॅश होऊ नये। आणि आत्ता जर आपण तारीख बदलली आपली तर सगळं गोंधळ नाही का होणार? हे पण आता जे ठरलंय ते होऊ देत ना। ठीक आहे, करा काय करायचं ते। अश्विनी, मी काय बोलतो, कमलताईला आणि दिवाकर रावांना पण बोलावून घे। आईने ऑलरेडी बोलवलंय माई अप्पांना। अश्विनी, तुम्हाला जो कार्यक्रम करायचा ते करा। शिल्पीचा मूड नसेल तर तिला आग्रह करू नका, सोडून द्या तिला। कळलं? बरोबर की नाही बाबा? शिल्पी, आय लव्ह यू। मी तुला कधी हे सांगितलं नाही, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। शिल्पी, तू मॅरिड असल्याने मला नाही फरक पडत। तुझा डिवोर्स झाला असला तरी मला नाही फरक पडत। तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना मी, तितकंच मी संजूवर करेन। मी त्याचे सगळे लाड करेन आणि माझं जे काही आहे ना ते सगळं मी त्यालाच देईन। प्लीज माझ्या प्रपोजलचा विचार कर। कधी संपणार आहेत काम? मिनिटा संध्याकाळ। अगं काय ग, बोट कापून घेतलंस? केवढं ते रक्त येते। थांब थांब थांब, मी हळद लावते। तू पण नाही, काम वाढवून ठेवताय नुसती। हे पकड, जा बाहेर जाऊन बस। मी आवडते ती काम। जा। आई, आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ते चांगलं आहे का वाईट आहे हे कसं ठरवायचं ग? हे ठरवावं नाही लागत, कळतं आपल्याला। ती गोष्ट होऊन गेल्यावर चुकी बरोबर हे आधी कळत असतं ना तर आपण त्या चुका केल्याच नसत्या।
विद्युत मला डिवोर्स देईल असं वाटतं तुला? शिल्पी, तुझ्यापेक्षा तुझा नवरा खूप समंजस आहे आणि त्याच्या समंजसपणाचा तू गैरफायदा घेत आलीस. म्हणजे तो नाही माफ करणार मला? हे बघ, श्रेयस त्याच्याशी बोलून आलाय आणि मला नाही वाटत श्रेयसचा शब्द तू टाळेल. आणि समजा त्याने नाही माफ केलं मला तर? हे बघ, वाईट विचार करू नकोस, चांगले विचार कर, सगळं चांगलंच होईल. जा बाहेर जाऊन बस, मला करू दे. काय ग, काय झालं बोटाला? नाही, काय नाही, कापलंय थोडस. बँडेडला आतमध्ये असेल बघ. शिल्पी मात्रे? हा, मीच आहे. मॅडम सई. काय ग, काय? शिल्पी, काय झालं, काय? काय आहे श्रेयस? बाबा, विद्युतने डिवोर्स नोटीस पाठवली. डिवोर्सची नोटीस? अहो, काय झालं? मला सांगा ना, काय झालं ते, काय म्हणालात? काही नाही, विद्युतने शिल्पीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. पांडुरंगा, हे काय होऊन बसले? आई, 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 तू बोलली होतीस ना आता जस्ट बोललीस ना तू की असं काही होणार नाही, आपण चांगले वागलो की लोकही आपल्याशी चांगले वागतात असं म्हणाली होतीस ना तू. डिवोर्स नोटीस पाठवली त्यांनी, डिवोर्स नोटीस पाठवली त्यांनी मला. दादा, बोल ना काहीतरी, बोल ना रे. आता विद्युत ऐकणार नाही माझं. आणि संजूची कस्टडी त्याला मिळणार आहे दादा. बाबा 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 प्लीज ऐका ना, मी माझ्या संजूशिवाय नाही राहू शकत. काय वाटेल ते झालं तरी मी माझ्या संजूशिवाय नाही राहू शकत बाबा. म्हणून मी हिला सांगितलं होतं, एकदा बोल विद्युतचे, एकदा. तो तुझा ऐकेल म्हणून तुला सांगितलं होतं, पण तू नाही ऐकलंस. काय करू मी आता? आता मी जगण्यात काय अर्थच नाहीये. मी जीव देते. शिल्पी, 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 अगं शिल्पी. शिल्पी, 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 दारू काढ. शिल्पी, शिल्पी, दरवाजा उघड. शिल्पी, शिल्पी. पांडुरंग, हे काय होत बसलं? अगं शिल्पी, ऐक ना. शिल्पी, दार उघड. शिल्पी, दारू काढ. शिल्पी, दार उघड ना. शिल्पी, शिल्पी, दरवाजा उघड. शिल्पी, वेडेपणा करू नको, उघड.
अहो तुम्ही दरवाजा तोडा. श्रेयस बरोबर आहे. दार तोड. शिल्पी दार उघड. शिल्पी शिल्पी दार उघड. शिल्पी वेडेपणा करू नको, उघड. शिल्पी 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 सोड. शिल्पी वेडी आहेस का तू? शिल्पी शिल्पी चल. तो शिल्पी ठीक होईल, शांत हो. ठीक आहे, या केसचं काय होणार ना मला काहीच कळत नाही. होईल रे, सगळं नीट होईल, डोंट वरी. इतके प्रयत्न करून सुद्धा कोणताही पुरावा मिळाला नाही. काय झालं? कोणाचा फोन आहे? शिल्पीचं. अरे मग घे ना, काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल तिला. नाही, मला माहिती आहे ती का फोन करते. म्हणजे तिच्या घरी डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. डिवोर्सची नोटीस पाठवलीस, पण विद्युत मला वाटतंय की तू थोडासा विचार करावास. नाही विक्या, आता सेकंड थॉट नाही. मला ना त्या बाई बरोबर राहायचंच नाही. डिवोर्स घेणार म्हणजे घेणार. दॅट्स फायनल. आता तू ठरवलंच असशील तर मी तरी काय म्हणणार आहे. शिल्पी माझे होण्याचे सगळे मार्ग तूच मोकळे करून देतोयस. एनिवेज, काही मदत लागली तर कळव. हो अगं माई, सगळं ठीक आहे. मी ठेवते फोन. काय झालं? माई अप्पा दोघंही बाहेर आहेत. ती मला असं म्हणाली की विद्युत कोर्टात गेलाय, पण रोजच्या प्रमाणे तो घरी जेवायला येईल. म्हणजे त्यांना माहिती नाही? नाही, यातलं काहीच माहित नाही. अशू, तू इथे का बसून राहिलीयस? आज चल आणि झोप. मी संध्याकाळची सगळी तयारी करते. चल आज चल. राजू चल. हा चल ना, आज चल आणि झोप. अगं आत नाही, मी बाहेर चल म्हणते. म्हणजे तू आता बाहेर जातीय? हो बाबा, मला बाहेर जावं लागेल आणि विद्युतशी बोलावं लागेल. अशू, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. गपचूप आत चलायचं आणि झोपायचं. चल. प्राजू अगं नको ना वाद घालूस. इथे काय झालंय यातलं तुला काहीही माहित नाहीये. प्लीज तू आपल्या दोघींची बाहेर जायची व्यवस्था कर. पण जायचं कुठं? हा वेडेपणा का केलास तू अशू? या अशा अवस्थेत इथे येण्याची काय गरज होती? नाही प्राजू, मी विद्युतशी आधीच बोलायला हवं होतं. मला असं वाटलं की त्याला थोडा वेळ द्यायला हवा. उगाचच थांबले मी. अशू, मी आत येत नाही. खाली थांबते. बरं. ती म्हणाली मला जायचंय आणि तुम्ही जाऊन दिलं. अरे काय मूर्खपणा आहे बाबा. अरे मी यायची तरी वाट बघायची ना. तिला माहिती होतं तू आला की जाऊ देणार नाहीस तिला. नसतंच जाऊन दिलं मी. काय उपयोग आहे जाऊन? मी बोललोय ना विद्युतशी. हो, पण त्याचा काही उपयोग झाला का? शेवटी पाठवलीच ना त्यांनी घटस्फोटाची नोटीस. मग आता तिने तिकडे जाऊन काय होणार आहे? तो नोटीस परत घेणार आहे का? श्रेयस, अश्विनीचं विद्युत सोबत बोलणं महत्वाचं होतं म्हणून गेली. मग त्याला बोलवायचं इकडे. ती का गेली मरमर करत? तिची तब्येत खराब झाली अजून तर काय करायचंय बाबा, सांगा मला. अरे आजारापेक्षा ही गोष्ट तिला महत्वाची वाटत होती आणि माझंही तसंच मत होतं. सगळे या घरात ना आपापली मनमानी करत सुटले. आणि काय आजारपण अजून वाढलं तर मी आहेच ना रिकाम टेकडा माणूस तिची सेवा करायला. शांतपणे बैस. येईलच एवढ्यात. प्राजक्ता सोबत गेली. श्रेयस, शिल्पीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि विद्युत अश्विनीशिवाय कोणाचं ऐकणार नाही. विद्युत, हे पाठवलंस तू? अरे काय करतोयस विद्युत? लग्न म्हणजे काय तुला बावला बावलीचा खेळ वाटला? घटस्फोट द्यायला निघालायस तू? मला सांग, असं तिने काय केलंय? तिने तुला मारण्याचा प्रयत्न केलाय.
मला मारण्याचा प्रयत्न केलाय ना, मग मी बघेन ना काय करायचं ते. तुझ्या बरोबर तिने काही नाही केलं ना, मग तू का मध्ये पडतोयस? कारण तू माझी बहीण आहेस ना. ती तुझ्या मुलाची आई आहे विद्युत. आणि म्हणूनच मी पोलिसात कंप्लेंट नाही केली. नाही तर अटेम्प्ट टू मर्डरची केस लावून आहे ना तिला जेलमध्ये पाठवलं असतं. ताई तिने आतापर्यंत जे काही केलंय ना मी सगळं सहन केलं, सगळं. आता ना तिने लिमिट क्रॉस केली आहे. विद्युत, मला मान्य आहे तिने चूक केली, पण त्यासाठी तिने तुझी क्षमा पण मागितली ना. अरे तिला एक चान्स द्यायचा सोडून तू हे नातं संपवायला निघालायस. 2 वर्ष तिची वाट बघत होतास, तिच्यासाठी थांबला होतास. मला सगळं दिसत होतं. अरे तुझा समजूतदारपणा. काय झालंय विद्युत तुला? एकदाही तुझ्या मनात संजूचा विचार आला नाही? ताई मी जो निर्णय घेतलाय ना हा पूर्ण विचार करून घेतलाय. कारण तिने जे काही केलंय ना ते मी कधीच विसरू शकणार, कधीच. विद्युत, पण तिने तुझी ह्यासाठी क्षमा पण मागितली आहे ना. तिला पश्चाताप होतोय. अरे नाटक आहेत का सगळी? नाही रे ताई, नाटकच आहेत. जर तिला पश्चाताप झाला असता ना तर तू हॉस्पिटलमधून जेव्हा घरी आलीस ना तेव्हाच तिने तुझी माफी मागितली असती. अगं माफी सोड, हे ज्यांना माहित होतं ना त्यांचं तोंड बंद करायला निघाली होती 10 लाख रुपये घेऊन. तुला एक सांगतो, तुला जेवढी वाटते ना तेवढी शिल्पी साधी नाहीये. अरे नसेल शिल्पी साधी, पण माझ्यासाठी तू तुझं नातं का पणाला लावायला निघालाय सांग ना. नसेल ती समजूतदार आणि नाहीये ती, पण तू जे आता वागतोयस ते तुझं वागणं शहाणपणाचं आहे का? नाही ना. तुमच्या दोघांचा घटस्फोट होणार नाहीये, कळलं तुला? नाही विद्युत, हे बघ, आज घरी संध्याकाळी हळदी कुंकू आहे. तोपर्यंत हे सगळं संपायला हवं. ताई अगं पण नाही म्हणाले ना मी. रडली रडली आणि झोपली शिल्पी. मला वाटतं सगळ्या बायकांना सांगून टाकूया आज काही माझ्याच्याने हळदी कुंकू व्हायचं नाही. करायच नको होतं उगीच टाइमपास काहीतरी हळदी कुंकू. अश्विनी, ये सावकाश. अरे तुमची इंडिपेंडेंट सून. या बसा. अश्विनी, मला वाटतं आजचं हळदी कुंकू नको. काय हो 4 BHK, झाली का तुमची सगळी तयारी? माझी तर सगळी झाली बुवा तयारी. अरे प्राजक्ता, तू सुद्धा आलीस का मदतीला? अरे वा, छान. हो, मी म्हटलं की आपली अश्विनी ह्या अशा परिस्थितीत सगळी कशी काय कामं करणार हो, म्हणून म्हटलं मला दिलेलं काम अगदी वेळेवर आणि चोख करून ठेवावं. चला आता मला सांगा पटापट काय काय करायचंय ते. त्याचं काय आहे ना सावंत काकू, मला वाटतं आजचं हळदी कुंकू. आजचं हळदी कुंकू ठरलेल्या वेळेतच होईल. अगं पण आई, कशाला एवढी काळजी करताना? होईल सगळं मॅनेज. ऐकलंस का आई? इंडिपेंडेंट सून तुझी एकदम समर्थ आहे सगळं करायला. लंगडत लंगडत करेल, पण करेल सगळं. कर कर. अरे आम्ही सगळं करतो, तुम्ही मस्त तयार व्हा. अगदी मखरातल्या गणपती सारख्या बसा. बरं, मी जरा पाकिट घेते. हा, मी एकदमच भरून आणून देते. हा अश्विनी, तू आराम कर. हा चल, मी येते. कशासाठी सगळा गाठ घालते? आई, जर हळदी कुंकू कॅन्सल केलं तर सोसायटीतल्या बायका उगाचच चर्चा करतील या विषयावर. काकू, मला असं वाटतं की अश्विनी बरोबर बोलतेय. आणि शिल्पीचं काय? तिचं काय? उठल्यावर सांगायचं तिला. बरं अश्विनी, विद्युत काय म्हणाला? हं? काय म्हणाला विद्युत? नाही, तसं काहीच नाही म्हणाला.
आई ऐका ना, शिल्पीला ना संध्याकाळी तयार व्हावंच लागेल. तयार नाही झाली तर बायका तिच्याबद्दल उगाचच विचारत राहतील. संध्याकाळी तुझी आई सुद्धा येणार असेल ना? हो, माई येणार आहे, पण माईला यातलं काही माहित नाही आणि याबद्दल काहीही न कळलेलंच बरं.